विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपली शाळा जीके या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपण आज मराठी व्याकरणचा क्लास सुरू करत आहोत. यामध्ये 30 सामान्य प्रश्न बघणार आहोत, जे आपले पायाभूत प्रश्न असणार आहे. मित्रांनो, त्यामध्ये आपण सुरुवातीला वर्णमाला, शब्दांच्या जाती, विकारी आणि अविकारी शब्द यावर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न बघणार आहोत. तर मित्रांनो, हा जो क्लास आहे हा तलाठी भरती, MPSC सोबतच तुमची जे आदिवासी विकास भरती आता होणार आहे मित्रांनो, त्यासाठी हा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. मित्रांनो, मराठी व्याकरणाचे जे शब्द आहे आपण ते सर्वच्या सर्व रिपीटेड क्वेश्चन यामध्ये घेतलेले आहे, त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा परीक्षेमध्ये त्रास होणार नाही. चला तर मित्रांनो, आपल्या आजच्या या क्लासला सुरुवात करूया. मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला आहे, आधुनिक मराठी वर्णमालेत एकूण किती वर्णांचा समावेश करण्यात आला आहे? प्रश्न फार महत्त्वाचा आहे मित्रांनो. यामध्ये लक्ष द्या की पारंपरिक मराठी वर्णमालेमध्ये एकूण 48 वर्ण समाविष्ट होते. त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या सुधारित निर्णयानुसार नवीन वर्णमालेत 52 वर्ण आहेत. मित्रांनो, हा पॉईंट नोट करून ठेवा. त्यासोबतच मित्रांनो, यात इंग्रजी प्रभावामुळे आलेले जे 2 स्वर आहेत ते आहेत ॲ आणि ऑ. तसेच मित्रांनो, क्ष व ज्ञ या विशेष संयुक्त व्यंजनांना यात स्थान मिळाले आहे. तर मित्रांनो, या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक सी, 52 वर्ण. आधुनिक मराठी वर्णमालेमध्ये एकूण 52 वर्ण आहेत. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक दुसरा आहे, आधुनिक मराठी वर्णमालेत एकूण स्वरांची संख्या किती आहे? मित्रांनो, प्रश्न फार महत्त्वाचा आहे. सुरुवातीला तुम्हाला एक सांगू इच्छितो मित्रांनो की आपली तलाठी भरतीची बॅच देखील सुरू आहे. ती एकदम फ्री ऑफ कॉस्ट आहे. आपल्यामध्ये आपण 30 संभाव्य MPSC पॅटर्ननुसार प्रश्नसंच घेतलेले आहे. तर मित्रांनो, अजूनपर्यंत आपले 15वा प्रश्नसंच झालेला आहे. अजून आपले 15 प्रश्नसंच बाकी आहेत. अजूनपर्यंत कोणी बघितले नसेल तर ते तुम्ही यूट्यूब चॅनलवर जाऊन बघू शकता. सोबतच मित्रांनो, यासाठी आपण आदिवासी विकास भरतीसाठी स्पेशल एक क्लास मॅरेथॉनचा अपलोड केलेला आहे. त्यामध्ये आपण 35 प्रश्न घेतलेले आहेत. अजून आपण त्यामध्ये आणखी मित्रांनो 150 ते 200 प्रश्न घेणार आहोत. तो क्लास आपण लवकरच अपलोड करणार आहोत. तर सोबतच मित्रांनो, आपले टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करू शकता. आपले टेलिग्राम चॅनल आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि चॅनलच्या पेजवर मिळून जाईल. तिथून तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. आणि मित्रांनो, अजूनपर्यंत आपली शाळा जीकेला सबस्क्राईब केले नसेल तर ते देखील करून घ्या. तर मित्रांनो, यामध्ये लक्ष द्या की मराठी भाषेत पूर्वी स्वरांची संख्या एकूण 12 मानली जात असे. त्यासोबतच मित्रांनो, शासकीय नवीन सुधारणेनुसार आता एकूण स्वरांची संख्या किती आहे तर 14 झाली आहे. इंग्रजीतून ॲ अ हे 2 स्वर नवीन स्वरतालिकेत जोडले आहे. स्वरांचा उच्चार हा स्वतंत्र आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय स्पष्ट होतो. मित्रांनो, हा पॉईंट विचारला जातो की स्वरांचा उच्चार कुठल्याही अडथळ्याशिवाय स्पष्ट होतो. ठीक आहे मित्रांनो, या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, 14 स्वर. आधुनिक मराठी वर्णमालेत एकूण स्वरांची संख्या किती आहे तर 14 आहे. ठीक आहे मित्रांनो, पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक तिसरा आहे, खालीलपैकी कोणती जोडी सजातीय स्वराची जोडी म्हणून ओळखली जाते? तर मित्रांनो, प्रश्न फार महत्त्वाचा आहे. सजातीय स्वर म्हणजेच काय मित्रांनो, एकाच उच्चार स्थानातून निघणारे. ठीक आहे, हा पॉईंट लक्षात ठेवा. थोडक्यात सांगितलेला आहे लक्षात राहण्यासाठी. तर यामध्ये लक्षात ठेवा मित्रांनो, एकाच उच्चार स्थानातून उत्पन्न होणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात. तर मित्रांनो, प्रश्न खूप वेळा विचारला जाते की एकाच उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना आपण काय म्हणतो? तर मित्रांनो, सजातीय स्वर म्हणतो. त्यासोबतच उ आणि मोठा उ या स्वरांचा उच्चार ओठामधून म्हणजेच ओष्ठ उच्चार स्थानातून होतो. ओठामधून निघणाऱ्या स्वरांना आपण ओष्ठ म्हणतो. त्यासोबतच मित्रांनो, इतर पर्याय वेगवेगळ्या उच्चारस्थानाने असल्याने ते विजातीय स्वर आहेत. त्यासोबतच मित्रांनो, जो आपला पर्याय क्रमांक बी आहे, उ आणि मोठा उ हे सजातीय स्वर आहे. एकाच उच्चार स्थानातून निघतो, परंतु अ झाला, ई झाला, वेगळे झाले, हे विजातीय स्वर आहे. ए औ हे देखील विजातीय आहे आणि ई उ हे देखील विजातीय आहे. तर सजातीय काय असते? यामध्ये ई आणि मोठी ई असती तर ते सजातीय असते. ते थोडक्यात काय, तर एकाच उच्चारस्थानातून निघणाऱ्या स्वरांना आपण सजातीय म्हणतो. त्यासोबतच मित्रांनो, सजातीय स्वरांच्या जोड्या व्याकरणामध्ये संधीचे नियम समजताना उपयुक्त ठरतात. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 4 आहे, मराठी वर्णमालेत अ, अनुस्वार आणि आहा विसर्ग यांना काय म्हणतात?
तर मित्रांनो यामध्ये लक्ष ठेवा की स्वर आहे ज्याच्या आधी असा तो स्वरादी. ठीक आहे मित्रांनो, उच्चार असलेल्या वर्णांना आपण स्वरादी म्हणतो. स्वर ज्याच्या आधी आहे त्याला आपण स्वरादी म्हणतो. मराठी वर्णमालेत एकूण 2 स्वरादी आहेत, अनुस्वार आणि विसर्ग. त्यासोबतच मित्रांनो यांचा स्वतंत्र उच्चार करताना अगोदर एखादा स्वराचा आधार घ्यावा लागतो. मित्रांनो हा पॉईंट पण नोट करा की शब्दांची शुद्ध जोडणी आणि संधी प्रक्रियेत स्वरादींना खूप महत्त्व आहे. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक बी स्वरादी. पर्याय क्रमांक बी स्वरादी. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 5 आहे, मराठी वर्णमालेमध्ये मूळ व्यंजनांची एकूण संख्या किती मानली जाते? मित्रांनो प्रश्न आवडत असेल तर लाईक करत चला. तुमच्या मित्रांपर्यंत देखील हा क्लास शेअर करत चला. सोबतच मित्रांनो तुमच्या कुठल्याही परीक्षेमध्ये आपले मराठी व्याकरण तुम्हाला पक्के येणारच. त्यामुळे हा क्लास खूप इम्पॉर्टंट आहे आणि ही सिरीज देखील खूप इम्पॉर्टंट आहे. ही सप्लिमेंटरी सिरीज सुरू आहे मित्रांनो. आपले जे 500 सबस्क्रायबर पूर्ण झाले होते त्याच्या निमित्त आपण हे गिफ्ट तुम्हाला दिलेले होते. त्याच्याच अनुषंगाने आजचा हा पहिला क्लास अपलोड होत आहे मित्रांनो. तर मित्रांनो तुम्हाला ही सिरीज आवडली आहे का याचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडले असेल मित्रांनो तर एक दिल नक्की पाठवा आपल्या कमेंट बॉक्समध्ये. ठीक आहे मित्रांनो, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब पण केले नसेल तर ते देखील करून घ्या. तर मित्रांनो या प्रश्नामध्ये लक्षात ठेवा की मराठी वर्णमालेत क पासून ते ल पर्यंत एकूण 34 मूळ व्यंजने आहेत. किती मित्रांनो? 34 मूळ व्यंजने आहेत. कुठून? क पासून ते ल पर्यंत. त्यानंतर मित्रांनो व्यंजनांचा उच्चार करताना जिभेचा तोंडातील इतर अवयवांशी स्पर्श होतो. स्वरांचा जेव्हा आपण उच्चार करतो तेव्हा तोंडातील इतर अवयवांशी स्पर्श होतो. व्यंजनांचा उच्चार पूर्ण करण्यासाठी शेवटी स्वरांचे सहाय्य घ्यावेच लागते. म्हणूनच व्यंजनांना आपण परवर्ण देखील म्हणतो. परवर्ण म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून असलेले, त्यालाच आपण स्वरांत असेही म्हणतो. ठीक आहे मित्रांनो, या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ए 34 व्यंजने. पर्याय क्रमांक ए 34 व्यंजने. मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल जॉईन केले नसेल तर करून घ्या. त्यावर आपण प्रत्येक क्लासची अपडेट देत राहतो. सोबतच मित्रांनो फ्री PDF देखील अपलोड करत राहतो. प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 6 आहे, श आणि ज्ञ या 2 वर्णांना मराठी वर्णमालेत काय स्थान आहे? प्रश्न फार महत्त्वाचा आहे, यामध्ये लक्षात ठेवा मित्रांनो. 2 किंवा अधिक व्यंजने एकत्र येऊन बनणाऱ्या वर्णांना संयुक्त व्यंजने म्हणतात. तर क्ष म्हणजे क, श आणि अ आणि ज्ञ हा द, न, य, अ ही एकापेक्षा जास्त व्यंजने एकत्र येऊन बनतात. तर नवीन शासन निर्णयानुसार मित्रांनो त्यांना वर्णमालेच्या शेवटचे विशेष स्थान मिळाले आहे. लेखन पद्धतीत हे वर्ण नेहमी जोडाक्षरांच्या स्वरूपातच लिहिले जातात. तर या प्रश्नाचा अचूक उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक सी विशेष संयुक्त व्यंजने. विशेष संयुक्त व्यंजने. मित्रांनो अशा प्रकारचे प्रश्न हे शोधण्यासाठी खूप मेहनत लागते. सोबतच आपण हे रिपीट क्वेश्चन पेपर घेत आहोत मित्रांनो. प्रश्न क्रमांक 7 आहे मित्रांनो, ए, ऐ, ओ, औ या स्वरांना मराठीमध्ये कोणत्या प्रकारात मोजतात? प्रश्न फार महत्त्वाचा आहे. यामध्ये लक्षात ठेवा मित्रांनो की 2 वेगवेगळे स्वर एकत्र मिळून तयार होणाऱ्या स्वराला संयुक्त स्वर म्हणतात. मित्रांनो तुम्ही नोट करत आहात ना? नोट करत चला हे पॉईंट, कारण की मराठी भाषा जेवढी सोपी समजण्यासाठी आहे मित्रांनो तेवढीच कठीण हे तुम्हाला परीक्षेमध्ये जाते. कारण की प्रश्न तुम्हाला एवढा सोपी वाटतो परंतु त्याचे उत्तर तुम्ही होमोमध्ये चुकीचे करून येता. ठीक आहे मित्रांनो. तर दुसरा पॉईंट आहे की उदाहरणार्थ अ मध्ये ई किंवा मोठी ई मिळून ए हा संयुक्त स्वर तयार होतो. मराठी वर्णमालेत ए, ऐ, ओ, औ हे एकूण 4 मुख्य संयुक्त स्वर समाविष्ट आहे. मित्रांनो याचा उच्चार दीर्घ होत असल्याने यांच्या उच्चारासाठी 2 मात्रांचा वेळ लागतो. तर मित्रांनो ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब संयुक्त स्वर. पर्याय क्रमांक ब संयुक्त स्वर. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 8 आहे, य, र, ल, व या 4 व्यंजनांना मराठीत कोणत्या नावाने ओळखतात? मित्रांनो प्रश्न फार महत्त्वाचा आहे. य, र, ल, व या व्यंजनांचे उच्चार अनुक्रमे ई, रू, लृ आणि उ या स्वरांसारखे होतात. मित्रांनो स्वर व व्यंजनांच्या अगदी मध्यभागी येत असल्यामुळे यांना अत्यंस्थ म्हणतात. अर्धस्वर उच्चार स्वरांपेक्षा थोडा कठीण आणि व्यंजनांपेक्षा सोपा असतो. तर व्याकरणातील यण संधीचे नियम समजून घेताना अर्धस्वरांची मदत
होते मित्रांनो? तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, अर्धस्वर अंत्यस्थ. अर्धस्वर त्यालाच आपण अंत्यस्थ देखील म्हणतो. मित्रांनो, मी तुम्हाला जो पूर्वी एक इंट्रोडक्शन व्हिडिओ अपलोड केलेला होता, तो जर तुम्ही पाहिला असेल तर त्यामध्ये मी स्पष्ट सांगितलेले आहे की आपण कोणकोणत्या प्रकारचे टॉपिक वाईज क्वेश्चन घेणार आहोत. तुम्हाला जर या क्लासमधले समजून घ्यायचे असेल मित्रांनो, तर एक वेळा तो व्हिडिओ बघून घ्या. त्यामध्ये आपण पूर्ण सांगितलेलं आहे की कोणते विषय राहणार आहे, कोणत्या पद्धतीनं आपण क्लास घेणार आहोत. मित्रांनो, हे PYQ असल्यामुळे तुम्ही जो अभ्यास करता त्यामध्ये तुम्हाला प्रश्न सोडवण्यासाठी खूप महत्त्वाची होईल. सोबतच हे रिपीट PYQ आहे. आणि मित्रांनो, एक गोष्ट तुम्हाला सांगतो की तुम्ही हा क्लास करण्या अगोदर आपण ज्या विषयावर आजचा क्लास घेणार आहोत त्याचे तुम्ही अगोदरच पुस्तकमधून वाचून घ्या, जेणेकरून तुम्हाला प्रश्न समजण्यासाठी देखील सोपे होईल. येथे तर आपण पॉईंटच्या माध्यमातून तुम्हाला जास्तीत जास्त समजवण्याचा प्रयत्न करतच आहोत मित्रांनो, परंतु तुम्ही जर स्वतःहून वाचले तर तुम्हाला हे समजण्यासाठी आणखी सोपे जाईल. तर मित्रांनो, पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 9 आहे. श, श आणि स या 3 वर्णांना मराठी व्याकरणामध्ये काय म्हणतात? प्रश्न फार महत्त्वाचा आहे मित्रांनो. यामध्ये लक्षात ठेवा, य वर्णाचा उच्चार करताना जिभेचे मुखातील इतर अवयवांशी घर्षण होते. या घर्षणामुळे तोंडात उष्णता निर्माण होते, म्हणून यांना उष्मे म्हणतात. फुफ्फुसातील हवा तोंडावाटे घासून जोराने बाहेर फेकली जाते. श, स आणि स हे मराठी भाषेतील 3 उष्मे किंवा घर्षक वर्ण आहेत. मित्रांनो, या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ए, उष्मे, त्याला आपण घर्षक म्हणतो. मित्रांनो, हे का तर फुफ्फुसातील जी हवा आहे ती तोंडावाटे घासून बाहेर फेकली जाते, म्हणूनच आपण यांना घर्षक देखील म्हणतो. तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही आपला हा क्लास करत असेल तर आपला हा पूर्वीचा व्हिडिओ देखील बघून घ्या, ज्यामध्ये मी सर्व क्लासचे इंट्रोडक्शन दिलेलं आहे मित्रांनो, की कोणत्या प्रकारे आपली ही सप्लिमेंटरी बॅच होणार आहे. सोबतच मित्रांनो, तुम्हाला एक सांगतो की हा क्लास करण्या अगोदर जर तुम्ही वाचून येत असाल तर तुम्हाला आणखी समजण्यासाठी सोपं जाईल. तर मित्रांनो, मी प्रश्नामध्ये जास्तीत जास्त पॉईंट कव्हर केलेलेच आहेत, म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्या विषयाची सखोल माहिती होईलच. परंतु जोपर्यंत तुम्ही मराठी विषयाचा स्वतःहून अभ्यास करणार नाही तोपर्यंत मित्रांनो तुम्हाला समजण्यासाठी थोडं कठीण जाईल. सेल्फ स्टडी करत चला मित्रांनो. मराठी भाषा अशी आहे की तुम्हाला जेवढी सोपी वाटते तेवढीच मित्रांनो परीक्षेमध्ये तुम्हाला कन्फ्युजन करून देते. ठीक आहे मित्रांनो, पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 10 आहे. मराठी वर्णमालेत मुख्य महाप्राण वर्ण म्हणून कोणता वर्ण ओळखला जातो? प्रश्न फार महत्त्वाचा आहे मित्रांनो. यामध्ये लक्ष द्या की हा वर्णाचा उच्चार करताना छातीतील हवा तोंडावाटे वेगाने बाहेर टाकली जाते. मित्रांनो, एक वेळा लक्ष द्या की चा आपण जेव्हा उच्चार करतो तेव्हा जी छातीतली हवा आहे ती आपण तोंडावाटे वेगाने बाहेर फेकली जाते. एक वेळा तुम्ही करून पहा. जेव्हा म्हणतो मित्रांनो तेव्हा आपल्या पोटामधून छातीमधून जी हवा आहे ती बाहेर एक वेळा जोरात फेकली जाते. तर युक्त तीव्र उच्चार होण्याचा या प्रक्रियेला महाप्राण उच्चार देखील म्हणतात. मित्रांनो, महाप्राण लाच काय म्हणतो आपण? महाप्राण देखील म्हणतो. तर मित्रांनो, महाप्राण एकच आहे ठीक आहे मित्रांनो, हा पॉईंट नोट करून घ्या की मराठी वर्णमालेत हा एकमेव मुख्य आणि स्वतंत्र महाप्राण मानला गेला आहे. सोबतच याशिवाय इतर 14 व्यंजनांच्या मागे लावून उच्चार केल्याने त्यांनाही महाप्राण म्हणतात. तर मित्रांनो, ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, वर्ण यालाच आपण महाप्राण म्हणतो. मराठी वर्णमालेमध्ये एकमेव हा एकटाच महाप्राण आहे. ठीक आहे मित्रांनो, पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 11 आहे. शब्दाच्या विकारी म्हणजेच सव्यय गटामध्ये एकूण किती जातींचा समावेश होतो? मित्रांनो, प्रश्न हा फार महत्त्वाचा आहे. यामध्ये लक्षात ठेवा, मराठी व्याकरणात शब्दांच्या एकूण 8 जातींपैकी पहिल्या 4 जाती ह्या विकारी आहेत. तर मित्रांनो, यामध्ये लक्षात ठेवा, नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद या 4 घटकांचा समावेश होतो. कशामध्ये? तर विकारी गटामध्ये होतो. त्यासोबतच मित्रांनो, लिंग, वचन किंवा विभक्तीच्या प्रत्ययांमुळे या शब्दांचा मूळ रूपात बदल होतो. आणि मित्रांनो, या बदल होण्याच्या गुणधर्माला व्याकरणात विकार किंवा सव्यय असे म्हणतात. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक ए 4 जाती. पर्याय क्रमांक ए 4 जाती आहे. ठीक आहे मित्रांनो, पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 12 आहे. मित्रांनो, प्रश्न आवडत असेल तर एक लाईक करत चला आणि तुमच्या मित्रांपर्यंत अजूनपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवला नसेल तर ते देखील पोहोचवा मित्रांनो. ग्रुपमध्ये स्टडी करत असेल तर या प्रश्नांचा सविस्तर विचार करा आणि एकमेकाला विचारत चला, जेणेकरून तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होईल. तर मित्रांनो, 12वा प्रश्न आहे. सामान्यतः नामाचे एकूण किती
मुख्य प्रकार मानले जाते? प्रश्न फार महत्त्वाचा आहे, यामध्ये लक्षात ठेवा. मराठी व्याकरणामध्ये नामाचे मुख्य 3 प्रकार पडतात. हे 3 प्रकार सामान्यतः विशेष नाम किंवा भाववाचक नाम आहेत. सोबतच मित्रांनो, सामान्य नामाचे अनेकवचन करता येते, तर विशेष नाम नेहमी एकवचनी असते. भाववाचक नामातून व्यक्ती किंवा वस्तूमधील गुणांचा व भावांचा बोध होतो. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, 3 प्रकार. पर्याय क्रमांक ब, 3 प्रकार. मुख्यतः नामाचे किती प्रकार मानले जाते? 3 प्रकार मानले जाते. कोणते आहे मित्रांनो? सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. मित्रांनो, नाम या घटकावरचे हे प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे मित्रांनो. गंगा, पुणे आणि हिमालय हे शब्द खालीलपैकी कोणत्या नामाचे प्रकार आहेत? प्रश्न फार महत्त्वाचे आहेत मित्रांनो. या क्लासमध्ये आपण सर्वच्या सर्व इम्पॉर्टंट क्वेश्चन घेतलेले आहे आणि पुढच्या क्लासमध्ये मित्रांनो जसे जसे आपले क्लास वाढत जातील तसे तसे आपला जो प्रश्नांचा टप्पा आहे हा देखील वाढत जाईल. त्यासोबतच आपण प्रश्न डीपमध्ये आणखी डीपमध्ये घेणार आहोत पुढच्या क्लासमध्ये. तर यामध्ये लक्षात ठेवा मित्रांनो, ज्या नामाचे संपूर्ण जातीचा बोध न होता एका विशिष्ट घटकांचा बोध होतो, तर मित्रांनो यामध्ये हा पॉईंट नोट करून ठेवा की गंगा ही एक विशिष्ट नदी असून हिमालय देखील हा एक विशिष्ट पर्वत आहे. सोबतच मित्रांनो, विशेषण हे नेहमी एकाच व्यक्तीचे किंवा घटकाचे वैयक्तिक नाव असते. या नामाचे कधीही अनेकवचन होत नाही, ते नेहमी एकवचनातच असते. मित्रांनो, विशेषणाचे अनेकवचन होते काय? तर होत नाही. सोबतच मित्रांनो, विशेषण हे नेहमी एकाच घटकाचे असते. जर अनेक घटकाचे असेल तर ते विशेषण होत नाही. ठीक आहे मित्रांनो, गंगा, पुणे आणि हिमालय हे काय आहे? तर हे विशेषण आहे. तर मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, विशेषण. पर्याय क्रमांक ब, विशेष नाम. तर मित्रांनो, प्रश्न आवडत असेल तर लाईक करत चला, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करत चला मित्रांनो व्हिडिओ. ठीक आहे मित्रांनो, पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 14 आहे. गोडवा, शौर्य आणि गरिबी हे शब्द नामाच्या कोणत्या प्रकारात मोडतात? प्रश्न फार महत्त्वाचा आहे मित्रांनो, कारण की हा प्रश्न खूप वेळा परीक्षेमध्ये आलेला आहे. आणि यामध्ये लक्षात ठेवा, ज्या नामाने प्राण्यांमध्ये किंवा वस्तूंमधील गुणांचा, भावांचा किंवा धर्माचा बोध होतो, त्यासोबतच या संकल्पना आणि डोळ्यांनी पाहू शकत नाही, त्या केवळ अनुभवता येतात. आणि सोबतच मित्रांनो, विशेषण किंवा नामांना ता, पाणा, गिरी, ई, वा यांसारखे प्रत्यय जोडून हे बनतात. आणि शेवटी मित्रांनो, गोड या विशेषणाला वा प्रत्यय लावून गोडवा हे भाववाचक नाम बनते. हे सर्वच्या सर्व आपण भाववाचक नामाचे बघितले आहेत मित्रांनो उदाहरणे. भाववाचक नामामध्ये प्राण्यामधील, वस्तूंमधील गुणांचा, भावांचा किंवा धर्माचा बोध होतो, त्याला भाववाचक म्हणतो. सोबतच मित्रांनो, संकल्पना आणि डोळ्यांनी पाहू शकत नाही. भाववाचक नाममध्ये आपण पाहू शकतो काय? नाही मित्रांनो, त्या केवळ अनुभवता येतात. सोबत विशेषण नामांना ता, पणा, गिरी म्हणजे ह्या प्रकारचे जेव्हा प्रत्यय लागतात ना, तेव्हा आपण भाववाचक नाम म्हणतो. आणि गोड या विशेषणाला गोडवा जेव्हा लागते तेव्हा काय झाले? भाववाचक नाम झाले. ठीक आहे मित्रांनो, आलं ना लक्षात तुमच्या? तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक सी, भाववाचक नाम. भाववाचक नाम गोडवा, शौर्य, गरिबी म्हणजे वा, पणा लागलं तिथं, त्याच्यानंतर गिरी लागलं, गुलामगिरी, भावगिरी. ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारचे जे शब्द असतात ना ते भाववाचक नाममध्ये येते. तर प्रश्न क्रमांक 15 आहे. वाक्यात नामाचे ऐवजी किंवा नामाचा पुनरुच्चार टाळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? मित्रांनो, सर्वनाम विकारीवरचा हा प्रश्न आहे. यामध्ये लक्षात ठेवा, वाक्यात वारंवार येणाऱ्या नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सर्वनाम वापरतात. सर्वनामाला स्वतःचा वैयक्तिक अर्थ नसतो, ते वाक्यातील नामांवर अवलंबून असते. सर्वनामांना व्याकरणात नामाचे प्रतिनिधी म्हणून प्रतिनाम असेही म्हणतात. ज्या नामासाठी सर्वनाम येते त्याच्या लिंग व वचनानुसार त्याचे रूप ठरते. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक ब, सर्वनाम. सर्वनाम. तर मित्रांनो, सर्वनामालाच आपण थोडक्यात काय म्हणू शकतो? तर नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला आपण सर्वनाम म्हणतो. ठीक आहे, एवढं मोठं लक्षात ठेवल्यापेक्षा वाक्यात नामाच्या ऐवजी किंवा नामाचा पुनरुच्चार टाळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला काय म्हणतात, तर हे झालं परीक्षेचं स्वरूप मित्रांनो, जे तुम्हाला समजण्यासाठी तिथं एकदम कठीणच होऊन जाते. ते पेपरचा आयोगवाले तसेच करत राहतात. परंतु आपण सोप्या भाषेत लक्षात ठेवू शकतो की नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात. किती सोपं आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 16 आहे. मराठी भाषेमध्ये वापरली जाणारी मूळ सर्वनामे एकूण किती आहेत? तर यामध्ये लक्षात ठेवा, मराठी भाषेत मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः ही 9 मूळ सर्वनामे आहे.
लक्षात ठेवा मित्रांनो की सर्वनामांचे एकूण प्रकार 6 आहेत, परंतु मूळ सर्वनाम हे 9 आहेत. या 9 सर्वनामांपासून पुढे लिंग व वचनानुसार अनेक रूपे तयार होतात. पहिल्या 3 मूळ सर्वनामांमध्ये मी, तू, तो लिंगानुसार बदल घडून येतो. तर मित्रांनो या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब. 9 सर्वनामे आहेत. पर्याय क्रमांक ब किती आहेत? 9 सर्वनामे आहेत मित्रांनो. प्रश्न क्रमांक 7 आहे. हा, ही, हे आणि तो, ती, ते कोणत्या प्रकारची सर्वनामे आहेत? मित्रांनो खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत आपल्या या क्लासमध्ये आजचे. तर जवळची किंवा दूरची वस्तू स्पष्ट बोलणे दाखविण्यासाठी सर्वनामे वापरतात. हा, ही, हे चा वापर जवळच्या वस्तू दर्शवण्यासाठी केला जातो. तो, ती, ते चा वापर दूर असलेल्या वस्तू किंवा व्यक्ती दाखवण्यासाठी केला जातो. तर वाक्यरचनेत दर्शक सर्वनामानंतर संबंधित नाम लगेच किंवा जवळच येते. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक ब. दर्शक सर्वनामे. हा, ही, हे आणि तो, ती, ते आपण काय म्हणतो त्याला? दर्शक सर्वनामे. हा आपल्या जवळ आहे, हा, ही, हे. नंतर तो, ती, ते जो आपल्या दूर आहे अशा ठिकाणच्या व्यक्तीसाठी आपण तो, ती, ते दाखवतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 18 आहे. नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? तर यामध्ये लक्षात ठेवा मित्रांनो, विशेषण हे नामाच्या अधिक अचूक गुणधर्म किंवा वैशिष्ट्य स्पष्ट करते. सोबतच ज्या नामाबद्दल विशेष माहिती दिली जाते त्या नामाला विशेष्य असे म्हणतात. विशेषण हे नामाच्या पूर्वी अधिविशेषण किंवा नंतर विधिविशेषण येऊ शकते. हे नामाची मर्यादा स्पष्ट करते, म्हणजेच ते इतर सर्व पर्याय नाकारते. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक ब. विशेषण. तर यामध्ये लक्षात ठेवा, नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो? विशेषण म्हणतो. प्रश्न क्रमांक 19 आहे मित्रांनो. शूर, सरदार या शब्दसमूहामधील शूर हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? तर यामध्ये लक्षात ठेवा मित्रांनो, नामाचा कोणताही अंगभूत गुण किंवा चव स्पष्ट करणाऱ्या शब्दाला गुणविशेषण म्हणतात. तर सरदारचा शूर हा महत्त्वाचा गुण या विशेषणामुळे स्पष्ट होतो. कडू कारले, उंच इमारत, सुंदर बाग ही गुणविशेषाची इतर उदाहरणे आहेत. हे विशेषण मित्रांनो नामाचे अमूर्त किंवा दृश्य गुणधर्म अधिक उठावदार करते. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक ग. गुणविशेषण. पर्याय क्रमांक ब. गुणविशेषण. ठीक आहे मित्रांनो, पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 20 आहे. वाक्यातील क्रिया दर्शवून वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला काय म्हणतात? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. क्रियापद हा संपूर्ण वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या अत्यंत महत्त्वाचा शब्द आहे. सोबतच मित्रांनो क्रियापदाचा मूळ आणि प्रत्ययरहित पायाभूत शब्द म्हणजे धातू होय. उदाहरणार्थ खाणे या क्रियापदातील मूळ धातू खा हा आहे. मराठी व्याकरणामध्ये बहुतेक वेळा क्रियापद हे वाक्याच्या शेवटचे वापरले जाते. तर मित्रांनो या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब. क्रियापद. पर्याय क्रमांक ब. क्रियापद. मित्रांनो जर तुम्हाला ह्या क्लासमध्ये काही अपडेट हवे असतील, आणखी तुम्हाला असे वाटत असेल की आणखी काहीतरी ॲड झाले पाहिजे आपल्याला या क्लासमध्ये, तर मित्रांनो कमेंट करत चला आणि कमेंटमध्ये मला सांगत चला की अशा प्रकारचे देखील प्रश्न या क्लासमध्ये येऊ द्या. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 21 आहे. राम आंबा खातो या वाक्यातील क्रियापदाचा योग्य प्रकार कोणता आहे? यामध्ये लक्षात ठेवा, ज्या वाक्यामध्ये क्रिया पूर्ण होण्यासाठी कर्माची आवश्यकता असते त्या वाक्यात राम हा कर्ता असून क्रिया सहन करणारा आंबा हा कर्म आहे. तर मित्रांनो खाण्याची जी क्रिया आहे तो कर्मावर म्हणजेच आंब्यावर होत असल्याने अर्थ कर्माशिवाय अपूर्ण आहे. म्हणूनच खातो हे सकर्मक कर्मासह असणारे क्रियापद आहे. म्हणूनच मित्रांनो या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक अ. सकर्मक क्रियापद. पर्याय क्रमांक अ. सकर्मक क्रियापद. थोडक्यात आपण लक्षात ठेवूया मित्रांनो हे पॉईंट की ज्या वाक्यामध्ये क्रिया पूर्ण होण्यासाठी कर्माची आवश्यकता असते त्याला सकर्मक क्रियापद म्हणतात. या वाक्यामध्ये मित्रांनो राम हा कर्ता असून क्रिया सहन करणारा हा काय झाला तर आंबा झाला आणि खाण्याची क्रिया कर्मावर म्हणजेच आंब्यावर होत असल्याने याचा अर्थ कर्माशिवाय अपूर्णच आहे मित्रांनो. म्हणूनच आपण याला काय म्हटलं आहे की सकर्मक क्रियापद. आणि याच्यामध्ये एक पॉईंट आणखी नोट ठेवला, तो हे काय झाले तर कर्मासह असणारे क्रियापद झाले, म्हणूनच आपण याला सकर्मक म्हटले. या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल पर्याय क्रमांक ए. सकर्मक क्रियापद. सकर्मक क्रियापद. तर मित्रांनो अविकारी शब्दावर देखील काही प्रश्न आलेले आहेत ज्यामध्ये बघूया आपण. ज्यांच्या रूपात लिंग, वचन किंवा विभक्तीमुळे कधीही बदल होत नाही त्यांना आपण काय म्हणतो?
तर त्यामध्ये लक्षात ठेवा मित्रांनो, ज्या शब्दाचे मूळ स्वरूप नेहमी स्थिर आणि न बदलणारे असते त्यांना अव्यय म्हणतात. मित्रांनो, हे लाईन तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या बरं. ज्या शब्दांचे मूळ स्वरूप नेहमी स्थिर आणि न बदलणारे असते त्यांना काय म्हणतो आपण? अव्यय म्हणतो. तर व्यय म्हणजे बदल होणे आणि अव्यय म्हणजे कोणताही बदल न होणे. व्यय म्हणजे काय? तर बदल होणे, आणि अव्यय म्हणजे काय? कोणताही बदल न होणे. तर मित्रांनो, मराठी भाषेत शब्दाच्या शेवटच्या 4 जाती अविकारी आहेत. हे खोडून टाका, हे काही कामाचं नाही, हे चुकून लिहिलं गेलं तिथं. त्यासोबतच वाक्यातील कर्ता किंवा कर्माचे लिंग वचन बदलले तरी त्यांचे रूप मुळीच बदलत नाही. वाक्यातील कर्ता किंवा कर्माचे लिंग जरी बदलले ना मित्रांनो, त्यांचे जे मूळ रूप आहे ना मित्रांनो, ते कधीच बदलत नाही. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, अविकारी शब्द, अव्यय. त्यालाच काय म्हणतो? अव्यय, अविकारी शब्द. या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 23 आहे मित्रांनो, क्रियापदाबद्दल अधिक किंवा विशेष माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दाला काय म्हणतात? प्रश्न फार महत्त्वाचा आहे, यामध्ये लक्षात ठेवा. क्रिया केव्हा, कोठे आणि कशी घडली हे दाखवण्याचे काम शब्द करतो. तर मित्रांनो, विशेषण नामाबद्दल अधिक माहिती देतो, तर क्रियाविशेषण क्रियापद सांगतो. क्रियाविशेषण अव्यय हे मूळ रूपात बदल न स्वीकारणारे स्थिर शब्द असतात. तर मित्रांनो, या अवयवाचे कालवाचक, स्थलवाचक आणि रीतिवाचक असे विविध प्रकार पडतात. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक ब, क्रियाविशेषण अव्यय. क्रियाविशेषण अव्यय म्हणजेच क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दाला क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. प्रश्न क्रमांक 24 आहे, घोडा जलद धावतो या वाक्यातील जलद हा शब्द व्याकरणदृष्ट्या काय आहे? मित्रांनो, अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढचे देखील क्लास मिस होणार नाही. आणि आपले टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करा, त्यावर प्रत्येक विषयाची आपण अपडेट देत राहतो. तर यामध्ये लक्षात ठेवा, ज्या वाक्यात धावण्याची क्रिया कशी घडते आहे याची पद्धत समजते. जलद हा शब्द धावणाऱ्या क्रियेची रीती किंवा प्रकार दर्शवतो. मित्रांनो, हा शब्द क्रियापदाविषयी अधिक माहिती देत असल्याने क्रियाविशेषण आहे. घोडा असो वा अनेक घोडे, जलद हा अविकारी शब्द बदलत नाही, हे तर निश्चितच आहे मित्रांनो. घोडा असो किंवा अनेक घोडी, जलद हा शब्द बदलते काय? नाही बदलत. त्यामुळेच मित्रांनो, या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, क्रियाविशेषण अव्यय. क्रियाविशेषण अव्यय. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 25 आहे, जो रोज अभ्यास करतो या वाक्यातील रोज हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे? तर मित्रांनो, हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. अविकारी शब्दावर प्रश्न आलेला आहे. यामध्ये लक्षात ठेवा, क्रिया घडण्याची वेळ किंवा काळ या शब्दाने दर्शविला जातो, त्या कालवाचक म्हणतात. या वाक्यात अभ्यास करणारी क्रिया कधी घडते हे रोज या शब्दाने स्पष्ट होते. सतत, नेहमी, आता, उद्या, काल ही कालवाचक क्रियाविशेषण उत्तम उदाहरणे आहेत. या अवयवामुळे क्रिया घडून येण्याच्या नियमिततेवर किंवा कालविधीवर बोध होतो. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक ब, कालवाचक. पर्याय क्रमांक ब, कालवाचक. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 26 आहे, जो अविकारी शब्द वाक्यातील नाम किंवा सर्वनामाला नेहमी जोडूनच येतात त्यांना काय म्हणतात? यामध्ये लक्षात ठेवा मित्रांनो, हे अव्यय वाक्यामध्ये कधीही स्वतंत्र न येता नेहमी नामाला जोडूनच वापरले जाते. नामाला जोडण्यामुळे ते त्या नामाच्या इतर शब्दांशी असणारा संबंध दाखवते. शब्दयोगी अव्यय जोडताना संबंधित नामाच्या मूळ रूपामध्ये नेहमी बदल होतो. तर मित्रांनो, या नामाच्या बदललेल्या स्वरूपाला व्याकरणात नामाचे सामान्य रूप असे म्हणतात. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक ब, शब्दयोगी अव्यय. पर्याय क्रमांक ब, शब्दयोगी अव्यय. मित्रांनो, प्रश्नांची क्वांटिटी आवडत असेल तर लाईक करत चला, मित्रांपर्यंत शेअर करत चला हा व्हिडिओ. प्रश्न क्रमांक 27 आहे मित्रांनो, टेबलावर मोबाईल आहे या वाक्यातील वर हा शब्द खालीलपैकी काय आहे? प्रश्न फार महत्त्वाचा आहे. या रचनेत टेबल या नामाला वर हा शब्द पूर्णपणे जोडून आला आहे. मित्रांनो, तो स्वतंत्र न असल्यामुळे क्रियाविशेषण न ठरता शब्दयोगी अव्यय ठरतो. या अवयवामुळे मोबाईलचे टेबलच्या संदर्भातील स्थान नेमके स्पष्ट होते. तर टेबल या नामाचे वर जोडल्यामुळे टेबल असे सामान्य रूप झाले आहे. तर मित्रांनो, या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, शब्दयोगी अव्यय. पर्याय क्रमांक ब, शब्दयोगी अव्यय. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 28 आहे, 2
किंवा अधिक शब्द किंवा दोन लहान वाक्ये जोडणाऱ्या विकारी शब्दाला काय म्हणतात? प्रश्न फार महत्त्वाचा आहे मित्रांनो, यामध्ये लक्षात ठेवा. उभय म्हणजेच दोन आणि अन्वय म्हणजे त्यातील असणारा संबंध जोडणे होय. मित्रांनो, उभयान्वी अव्ययाचा काय अर्थ आहे? उभय म्हणजेच दोन आणि अन्वय म्हणजेच त्यातील संबंध. दोन वाक्यांना एकत्र बांधून एक संयुक्त किंवा मिश्र वाक्य तयार करण्याचे हे साधन आहे. या अवयवामुळे वाक्य सुटसुटीत होते आणि विचारांची साखळी अखंड राहते. मित्रांनो, हा पॉईंट नोट करून ठेवा. उदाहरणार्थ आणि, व, पण, परंतु किंवा अथवा ही उभयान्वी अव्ययाची उदाहरणे आहेत. हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो, नोट करून ठेवा. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, उभयान्वी अव्यय. पर्याय क्रमांक ब, उभयान्वी अव्यय. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 29 आहे. तू चहा घेणार आहे की कॉफी? तू चहा घेणार आहे की कॉफी या वाक्यातील की हे कोणते अव्यय आहे? मित्रांनो, यामध्ये लक्षात ठेवा, वाक्यरचनेत दोनपैकी एकाच गोष्टीचा निवड करायची असते तेव्हा हे अव्यय वापरतात. की, किंवा, अथवा हे शब्द दोन पर्यायांपैकी एकाचा संशय विकल्प दर्शवितात. येथे चहा किंवा कॉफी या दोन गोष्टींपैकी केवळ एकाचीच निवड सुचविते. अशा रचनेला व्याकरणात विकल्पबोध उभयान्वी अव्यय असे म्हटले जाते. मित्रांनो, या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल विकल्पबोध उभयान्वी अव्यय. विकल्पबोध उभयान्वी अव्यय. ठीक आहे मित्रांनो, पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 30 आहे मित्रांनो. आजच्या क्लासचा हा आपला 30वा शेवटचा प्रश्न आहे. यामध्ये लक्ष द्या की मनातील अचानक उद्भवणारे उत्कट भावना व्यक्त करणाऱ्या अविकारी शब्दाला काय म्हणतात? तर यामध्ये लक्ष द्या मित्रांनो, हर्ष, शोक, आश्चर्य किंवा भीती यांसारख्या भावना दर्शवणारे हे शब्द आहेत. त्याला आपण मित्रांनो हे तोंडावाटे अचानक बाहेर पडतात आणि त्यांच्या पुढे नेहमी उद्गारवाचक चिन्ह असते. म्हणजेच हर्ष, अरे वाह, अशा प्रकारचे मित्रांनो जेव्हा आपण उच्चार काढतो तेव्हा उद्गारवाचक शब्द चिन्ह असते. तर मित्रांनो, या शब्दांचा वाक्यातील मूळ व्याकरणांशी रचनेशी कोणताही थेट संबंध नसतो. मित्रांनो, यामध्ये उदाहरण बघा. शाब्बास, बाप रे, अरे रे, अबब ही मराठीतील प्रसिद्ध केवळ प्रयोगी अव्यय आहे. मित्रांनो, यापैकी जास्त करून तर मुलीच वापरत असतात. छी, किती घाण. सोबतच मित्रांनो मुलांचे शब्द, अरे काय यार, अशा प्रकारचे शब्द मुलांचे असतात. तर मित्रांनो, या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक सी, केवळ प्रयोगी अव्यय. पर्याय क्रमांक बी, केवळ प्रयोगी अव्यय. यालाच आपण उद्गारवाचक देखील म्हणतो. मित्रांनो, प्रश्न खूप वेळा येते की उद्गारवाचक चिन्ह खालीलपैकी कोणते? तर मित्रांनो, अशा प्रकारचे जे चिन्ह असते उद्गारवाचक, हे चिन्ह पाठ करून ठेवा, लक्षात ठेवा. अशा प्रकारचे चिन्ह उद्गारवाचक असते. हा खूप सोपा पॉईंट आहे मित्रांनो, त्यामुळे कुठल्याही प्रकारचे यामध्ये डीप जाण्याची आवश्यकता नाही आहे. तर मित्रांनो, हे होते आपले 30 महत्त्वपूर्ण प्रश्न. तुम्हाला कोणते प्रश्न मित्रांनो कठीण गेले, सोबतच किती प्रश्नाचे उत्तर आले ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि मित्रांनो, आपले टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करा. आदिवासी विकास भरतीचा आपण क्लास अपलोड केला आहे, तो देखील तिथून बघून घ्या मित्रांनो. तुमच्या कोणत्या मित्रांनी आदिवासी विकास भरतीचा फॉर्म भरला असेल तर त्यांना हा क्लास शेअर करा. आणि तलाठी भरती मित्रांनो, प्रत्येक परीक्षेसाठी आपला हा क्लास खूप उपयुक्त ठरणार आहे. त्यांना देखील हा क्लास शेअर करा. तुमच्या मित्रांमध्ये, तुमच्या ग्रुपमध्ये व्हिडिओ शेअर करा. ठीक आहे मित्रांनो, भेटूया पुढच्या प्रश्नामध्ये. तोपर्यंत जय हिंद, धन्यवाद.